तर जगामध्ये अनेक पदार्थ असतात, अनेक वस्तू असतात. तर काही वस्तू या कल्पनेतील असतात, काही खरोखर असतात. तर या सर्व वस्तूंना, पदार्थांना, व्यक्तींना, झाडांना, पर्वतांना आपण एक विशिष्ट नाम दिलेलं आहे. आणि हे नाम देण्याचं कारण काय आहे की आपण त्यांना सहजपणे ओळखू शकू, ते आपल्याला सहजपणे ओळखता यावं, या कारणासाठी आपण त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. आणि त्या नावालाच आपण नाम असं म्हणतो. ठीक आहे. तर नामाची व्याख्या फार सोपी आहे की एखादी व्यक्ती, प्राणी, वस्तू, ठिकाण, भावना, गुण, अवस्था हे ओळखण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्या शब्दालाच आपण नाम असं म्हणतो. तर नामाची उदाहरणं काय? तर व्यक्तीचं उदाहरण आपण घेऊ शकतो. तर राम, श्याम, रमेश, सुरेश अशा प्रकारे व्यक्तींची नावं असतात. प्राण्यांची नावं असतात वाघ, सिंह, अस्वल. वस्तूंची नावं असतात वेगवेगळ्या, जसे की मोबाईल असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, ह्या वस्तूंची नावं. ठिकाणांची नावं नागपूर, पुणे, मुंबई हे ठिकाणांची नावं. भावनांची नावं कशी असू शकतात? राग, आनंद, खुशी. ठीक आहे. अशा प्रकारे भावनांची नावं असतात. दया, क्रूरता अशा प्रकारे भावनांची नावं. गुणांची नावं चातुर्य, माधुर्य हे काय आहेत? गुण आहेत. प्रामाणिकपणा हे गुण आहेत आपल्यातले. ह्या गुणांना आपण नावं दिले आहेत. अवस्था थंड, गरम हे अवस्थेची नावं. तर या अवस्था आपण ओळखण्यासाठी जी नावं दिलेली आहेत ती नावं म्हणजेच नाम. ठीक आहे. तर नामाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. नामाचं काल आपण एक फार महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपण जाणून घेतलं की नाम हे वाक्यामध्ये सर्वसामान्यतः कर्त्याच्या किंवा कर्माच्या रूपात येतं. ठीक आहे. आपण काही वाक्यांची उदाहरणं घेतली होती. त्यामध्ये जो कर्ता होता आणि कर्म होतं ते एकतर नाम होते किंवा सर्वनाम होते. ठीक आहे. तर नाम हे सर्वसामान्यतः कर्त्याच्या किंवा कर्माच्या स्वरूपात येतं. नामावर वचन, लिंग आणि विभक्ती यांचा रूपांतर होतं. ठीक आहे. नामावरून वचन ठरतं, म्हणजे नाम हे एकवचनी, अनेकवचनी असू शकतं. नामाला एक स्वतंत्र त्याचं एक लिंग असतं. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशा 3 प्रकारचे लिंग असतात नामाला. नामाला एक विभक्ती असते. नामावरून क्रियापदाच्या विभक्तीमध्ये परिणाम होतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे रूपांतर होतात नामावरूनच. आणि नाम हे स्वतः एक अर्थपूर्ण अर्थ दर्शवतं. नामाच्या साहाय्याने आपण वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त करून घेतो. आणि सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे शब्द नामाशी संबंधित असतात. म्हणजे काय? तर आपण नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरतो. बरोबर आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरतो. नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणून आपण विशेषणाचा वापर करतो. ठीक आहे. आणि नामानुसार नामाच्या लिंग किंवा नामाचं वचन याच्या अनुसार क्रियापदाचं जे रूप असते त्याच्यामध्ये बदल होत असतो. ठीक आहे. तर ही झाली नामाची वैशिष्ट्य. ही नामाची वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला नाम ओळखताना फार सोपं जाईल. ठीक आहे. याच्यावर नक्कीच किमान एक प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये असतो. आता आपण बघूया नामाचे प्रकार. नामाचे प्रकार कशाच्या आधारे पडतात आणि
नामाचे किती प्रकार असू शकतात. ठीक आहे. तर नामाचे जे स्वरूप आहेत त्याच्यावरूनही नामाचे प्रकार पडतात. नामाच्या वचनावरून किंवा त्याच्या संख्येवरूनही त्याचे वेगळे प्रकार पडतात. नामाच्या लिंगावरून त्याचे वेगळे प्रकार पडतात. आणि नामाची म्हणजेच त्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली यावरूनही नामाचे प्रकार पडतात. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की स्वरूपानुसार नामाचे किती व कोणते प्रकार पडतात. ठीक आहे. तर सर्वप्रथम नामाचा जो प्रकार पडतो तो असतो सामान्य नाम. तर सामान्य नामामध्ये काय असतं की एक सर्वसाधारण जो वर्ग असतो, मग तो व्यक्तींचा असो, प्राण्यांचा असो, वस्तूचा असो किंवा एखाद्या ठिकाणांचा असो, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. आणि विशेष नाम म्हणजे काय, तर त्या सर्वसाधारण वर्गातील एका विशिष्ट व्यक्तीचं, विशिष्ट ठिकाणाचं, विशिष्ट वस्तूचं, विशिष्ट अवस्थेचं जे नाव असतं त्या नावाला आपण विशेष नाम म्हणतो. कसं ओळखायचं? सामान्य नाम कुठलं आहे? शहर. ठीक आहे. शहर हे सामान्य नाम आहे, पण पुणे हे विशेष नाम आहे. का बरं? कारण पुण्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे शहर कोणतं आहे, हे शहर कुठं आहे आपल्याला माहीत आहे. अच्छा, पुणे हे महाराष्ट्रातील शहर आहे. अच्छा, पण फक्त शहर म्हटलं तर यामध्ये मुंबई पण येऊ शकतं, पुणे तर येऊच शकतं, नागपूर असू शकतं, दिल्ली, बेंगलोर, कोलकाता काही पण असू शकतं. पण पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो पुणे. त्यामुळे अशी जी उदाहरणं आहेत, तर ठिकाणांची जी नावं आहेत ती नावं विशेष नाम, आणि ठिकाण किंवा शहर हे झालं सामान्य नाम. ठीक आहे. सामान्य नामाचं पुन्हा एक उदाहरण यामध्ये दिलं आहे, पुस्तक. ठीक आहे. पुस्तक हे सामान्य नाम आहे, पण पुस्तकामध्ये पण गीता, रामायण यांना एक विशिष्ट नाव जर दिलेलं आहे त्या पुस्तकाला, तर ते विशेष नाम या प्रकारामध्ये मोडतं. मग माणूस म्हटलं, व्यक्ती म्हटलं, स्त्री म्हटलं, पुरुष म्हटलं, तर हे झाले सामान्य नाम. मुलगा, मुलगी हे झाले सामान्य नाम. पण मुलगा किंवा मुलगीचं आपण नाव घेतलं, त्यांचं विशिष्ट जे नाव आपण दिलेलं आहे, राम, श्याम, सुरेश, रमेश, गीता, ही जी नावं आहेत ही नावं झाली विशेष नामं. तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे एकामेकाशी संबंधित आहेत. सामान्य नाम काय दर्शवतं, तर एका सर्वसाधारण गटाचं नाव, एका सर्वसाधारण वर्गाचं नाव. पण त्या वर्गामध्ये मोडणारी जी विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला जे विशिष्ट नाव दिलेलं आहे त्याला आपण म्हणतो विशेष नाम. आता पुढे जसं जसं आपण उदाहरणं बघू तर तुम्हाला हे आणखी लवकर चांगल्या प्रकारे उलगडत जाईल. मग आहे भाववाचक नाव. तर भाववाचक नाव काय दर्शवतं, तर भावना, गुण, अवस्था इत्यादी गोष्टी दर्शवतं भाववाचक नाम. या भाववाचक नामातून वस्तूमधील गुणधर्म यांचा बोध होतो. चांगुलपणा, हुशारी, सौंदर्य, माधुर्य, सुंदरता, मधुरता, गोडवा, दास्य, चतुराई, गारवा, वैशिष्ट्य, मनुष्यत्व, मानवता, श्रीमंती, ही जी शब्द आहेत, हे जे नाम आहेत, हे भाववाचक नाम आहेत. पुन्हा एक प्रकार असतो, तो असतो द्रव्यवाचक नाम. आता द्रव्य म्हणजे काय? संस्कृतमध्ये द्रव्य कशाला म्हणतात? वस्तूला. वस्तूला द्रव्य म्हणतात. तर हे वस्तुवाचक नाव आहेत. तर याच्यामध्ये काय काय येतात? फॉर एक्झाम्पल धातूंची जी नावं आहेत, तांबे, पितळ, लोखंड, सोने, चांदी, अशा नावांना आपण द्रव्यवाचक नाम असं म्हणतो.
अन्नधान्य जे आहेत, तांदूळ, पाणी, गहू इत्यादी जी नामं आहेत त्यांनासुद्धा आपण द्रव्यवाचक नाम असं संबोधतो. ठीक आहे. तर द्रव्यवाचक नावामध्ये ज्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्यांची जी नावं आहेत त्यांचा समावेश होतो. ठीक आहे. आपण जेव्हा उदाहरणं बघू त्याच्यामध्ये द्रव्यवाचक नावांची भरपूर उदाहरणं येतील. ओके. तर हा जो प्रकार झाला, हे जे आपण 4 प्रकार बघितले ते झाले नामाच्या स्वरूपावरून. ठीक आहे. नामाच्या स्वरूपावरून प्रश्न येतो की खालील दिलेल्या प्रश्नापैकी भाववाचक नाम ओळखा. त्याच्यामध्ये 1 भाववाचक नाम असेल आणि 3 वेगळी नावं असतील, वेगळ्या प्रकारचे नाम असतील. तर आपल्याला बरोबर भाववाचक नाम किंवा जर सामान्य नाम दिले असेल तर सामान्य नाम हे ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचा एक प्रश्न येतो की खालीलपैकी एकवचनी किंवा अनेकवचनी नामाचं उदाहरण कोणतं? अशा प्रकारचा प्रश्न येतो. तर एकवचनी नाम आणि अनेकवचनी नाम हे ओळखणं फार सोपं आहे. यामध्ये फार विशेष अभ्यास करायची काही गरज नाही. आपल्याला अनेकवचन खूप सहजपणे ओळखता येतो. एकपेक्षा जास्त वस्तू, प्राणी, माणसं हे जो शब्द दर्शवतो की ज्याची संख्या 1पेक्षा जास्त आहे तो अनेकवचन, आणि जर 1 असेल तर एकवचन. फार सोपं आहे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा संख्येनुसार नामाचे प्रकार पडतात, पण ते 4 प्रकार पडतात. मराठी भाषेमध्ये फक्त 2 प्रकार पडतात. ठीक आहे. इंग्रजीमध्ये एकवचन, द्विवचन, अनेकवचन आणि एक असं वचन असतं की ज्याला वचनच नसतं. फॉर एक्झाम्पल पीपल. पीपल एकवचनी पण नाही, अनेकवचनी पण नाही, असं इंग्रजी व्याकरणामध्ये आहे. ठीक आहे. तर ते आपण इंग्रजी व्याकरणामध्ये बघूया. पण मी तुम्हाला थोडं रेफरन्स देत चालतो की ज्याच्यामुळे इंग्रजी व्याकरण शिकताना आपल्याला फार सोपं जाईल. तर संख्येनुसार नामाचे 2च प्रकार, एक एकवचन आणि दुसरं अनेकवचन. ठीक आहे. जशा प्रकारे नामामध्ये संख्येनुसार नामाचे एकवचन, अनेकवचन असे प्रकार पडतात, तसेच सर्वनामाचेही प्रकार पडतात. सर्वनाम पण एकवचन आणि अनेकवचन असतात. ठीक आहे. समोरचा चॅप्टर आपला सर्वनाम आहे. ओके. सर्वनामावर पण सुद्धा एक प्रश्न तर नक्कीच येतो. पुढे वळूया. आता नामाचे प्रकार लिंगावरून, म्हणजे आधी आपण बघितलं स्वरूपावरून, दुसरं बघितलं संख्येवरून, आणि तिसरं बघूया आता नामाचं लिंग. तर काही नावं अशी असतात की जी पुरुष जातीला दर्शवणारे असतात. काही नामं असतात जे स्त्री जातीला दर्शवतात, आणि काही नामं असे असतात जे स्त्री किंवा पुरुष कुठल्याही जातीला दर्शवत नाही. ठीक आहे. तर जे पुरुष जातीस दर्शवतात, जी नामं पुरुष जातीस दर्शवतात त्यांना आपण पुल्लिंगी नामं म्हणतो. उदाहरणार्थ राजा, शिक्षक. काही नावं अशी असतात जे स्त्री जातीला दर्शवतात. उदाहरणार्थ राणी, शिक्षिका, मुलगी, स्त्री, बाई. ठीक आहे. असे जे शब्द आहेत ते स्त्री जातीला दर्शवतात. काही नामं अशी असतात जे कुठल्याच जातीस दर्शवत नाही, स्त्री किंवा पुरुष यापैकी दोन्ही जातीस दर्शवत नाही. तर हे ओळखायचं कसं? पुल्लिंगी स्त्रीलिंगी ओळखायचं कसं? तर ज्या शब्दासाठी आपण तो हा शब्द वापरू शकतो, जसा राजा आहे तर तो राजा, तो शिक्षक, तो मुलगा,
ज्यासाठी आपण तो हा शब्द वापरू शकतो ते झालं पुल्लिंगी नाम. ज्या शब्दासाठी आपण ती हा शब्द वापरू शकतो, ती मुलगी, ती राणी, ती शिक्षिका, ती स्त्री, अशी नावं जे आपण वापरू शकतो, अशा नावांसाठी आपण ती हा शब्द वापरू शकतो, त्या नामास आपण स्त्रीलिंगी नाम असं म्हणतो, असं ओळखू शकतो, फार सहजपणे ओळखू शकतो. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे नपुसकलिंगी नाम, त्याला ओळखण्यासाठी अगदी सोपं प्रकार आहे की ते हा शब्द ज्यासाठी आपण वापरू शकतो, ते पाणी, आपण तो पाणी नाही म्हणत, ती पाणी पण नाही म्हणत, ते पाणी, ते आकाश, ते पुस्तक, असा शब्द आपण वापरतो. ज्यासाठी आपण ते हा शब्द वापरतो, त्याला आपण नपुसकलिंगी नाम अशा प्रकारे ओळखू शकतो. ठीक आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर मराठी व्याकरणाचा जो अभ्यासक्रम आहे तो फार छोटा आहे स्पर्धा परीक्षांमध्ये. काल ज्या प्रकारे आपण चर्चा केली की पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती किंवा ग्रामसेवक भरती, कनिष्ठ लिपिक आणि वेगवेगळ्या विभागांअंतर्गत निघणाऱ्या ज्या जागा असतात, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, MSEB आहे आपलं, वीज पुरवठा विभाग, यांच्यामध्ये ज्या वर्गाच्या परीक्षा होतात त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण यांचा अभ्यासक्रम फार छोटा आहे आणि प्रश्नपर फार सोपे असतात. ठीक आहे. अशाच प्रकारचे प्रश्न असतात जसं आपण आता चर्चा करत आहोत. आणि आपण जेव्हा गट ब किंवा गट अ कडे वळतो त्यावेळी मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम वाढतो आणि त्याची जी काठिण्य पातळी आहे ते प्रश्न थोडे कठीण होत जातात. असे सोपे प्रश्न नसून फार कठीण प्रश्न विचारले जातात. जसं तहसीलदार परीक्षेला जे मराठी आहे ते थोडं कठीण आहे आणि पोलीस भरतीला, वनरक्षक भरतीला जे मराठी व्याकरण आहे ते फार सोपं आहे त्या तुलनेमध्ये. तर हे फक्त मराठी व्याकरणाचंच नाही तर गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी हे सर्वच विषय त्या तुलनेमध्ये फार सोपे असतात. हे आपण बघितलं लिंगी नामाचे प्रकार लिंगावरून. आता बघूया उत्पत्तीप्रमाणे. तर उत्पत्ती म्हणजे काय, तर तो नाम किंवा तो जो शब्द आहे तो कुठून आला, तो कशा प्रकारे त्या भाषेमध्ये आला, त्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. तर यावर हा जो चौथा प्रकार आहे. हेलो सर. हाँ सर. सर थोड़ा जूम करिए ना. अच्छा हो सर. ओके. ओके सर. ओके. तर उत्पत्तीप्रमाणे जे नामाचे प्रकार पडतात त्यावर एक सेपरेट चॅप्टर आहे. तर सेपरेट चॅप्टरमध्ये पण आपण बघूया. आणि जशी आपण चर्चा केली की उत्पत्तीप्रमाणे नामाचे 3 प्रकार पडतात. तर ही उत्पत्ती कशी होते, तर जे शब्द मूळ भाषेतून आले आहेत, म्हणजे जेव्हा मराठी भाषेचा विकास झाला, मराठी भाषा ही संस्कृत भाषेचा अपभ्रंश होऊन तयार झालेली आहे. आणि भारतातील ज्या काही भाषा आहेत, गुजराती, कन्नड असेल, हिंदी असेल, राजस्थानी भाषा असेल, कुठली भाषा असू द्या, त्या सर्व भाषा संस्कृत या भाषेचा अपभ्रंश त्या ठिकाणी झाल्यामुळे त्या भाषा तयार झालेल्या आहेत. इव्हन आपलं तेलुगू आहे, मल्याळम आहे, या भाषासुद्धा संस्कृतमधूनच उदयास आलेल्या आहेत. म्हणूनच या प्रत्येक भाषेमध्ये संस्कृतमधले शब्द नक्कीच असतात. जसा की अभ्यास हा शब्द आहे, हा शब्द संस्कृत शब्द आहे मूळचा. हा शब्द जसाच्या तसा मराठी भाषेतही आला, हा शब्द हिंदी भाषेमध्ये पण आला. पण हिंदी भाषेमध्ये याचा अर्थ वेगळा आहे
आणि मराठी भाषेमध्ये याचा अभ्यास या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपण मराठी भाषेमध्ये सराव जसं म्हणतो, तर हिंदी भाषेमध्ये अभ्यास म्हणजे सराव करणे, सराव करण्याला ते अभ्यास म्हणतात. असो. तर प्राकृत नामं म्हणजे काय, तर जे मूळ भाषेतून आलेले आहेत, म्हणजे मूळ आपले मराठी शब्द आहेत, ते मूळ मराठी शब्द म्हणजेच प्राकृत नाम. आणि मराठी भाषेमध्ये प्राकृत नामांचीच संख्या जास्त आहे किंवा प्राकृत शब्दांचीच संख्या जास्त आहे. मग दुसरा एक प्रकार आहे तद्भव आणि तिसरा प्रकार आहे तत्सम. सर, तद्भव हा जो शब्द आहे, हे जे नामाचा प्रकार आहे, तर संस्कृतपासून थोडासा बदल झाला आणि तो मराठीमध्ये वापरला जाऊ लागला. जसं की पोल्हा हा शब्द आहे, ह्या शब्दापासून, ह्या संस्कृत शब्दापासून मराठीमध्ये पोळा असा शब्द तयार झाला. तर अशा नामांना आपण तद्भव नाम असे म्हणतो. ठीक आहे. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्पत्तीप्रमाणे जे नामाचे प्रकार पडले आहेत, यावर एक प्रश्न नक्की असतो. यावर नक्कीच एक प्रश्न येतो 1 मार्कांचा. ठीक आहे. जनरली काय असतं की आपला 25 प्रश्न असतात मराठी व्याकरणावर. यापैकी 15 प्रश्न व्याकरणावर असतात आणि 10 प्रश्न असतात आपला शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये काय येतं, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणी असतात आणि अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे जे प्रश्न असतात ते या शब्दसंग्रहामध्ये असतात. तर आपण चर्चा करत होतो तद्भव नामाबद्दल आणि तत्सम नामाबद्दल. तर संस्कृतपासून थोडा बदल झाला आणि मराठीमध्ये तो शब्द आला, तर त्याला आपण तद्भव नाम म्हणतो. आणि तत्सम हे जे नाम आहे, तर हे मूळ संस्कृत रूप आहे आणि संस्कृतमधून जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये जे शब्द आलेले आहेत, त्यांना आपण तत्सम नाम म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सूर्य हा शब्द आहे, हा मूळचा संस्कृत शब्द आहे. संस्कृतमधून तो मराठी भाषेमध्ये आला. अग्नी हा शब्द आला संस्कृतमधून, जशाच्या तसा शब्द आला, म्हणून त्याला आपण तत्सम नाव म्हणतो. आणखी बरेच शब्द आहेत, जसं की परंतु हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा आला. परंतु हा शब्द संस्कृतमधला आहे. ठीक आहे. तर यावर आपण डिटेल्डमध्ये अभ्यास करूया. याच्यावर आपल्याला एक सेपरेट चॅप्टर अभ्यासायचं आहे. उत्पत्तीप्रमाणे ज्या नामांचे प्रकार पडले आहेत, प्राकृत, तद्भव आणि तत्सम, यांच्यावर सेपरेट चॅप्टर आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. तर आपण नामांचे प्रकार, नामांची वैशिष्ट्य ही समजून घेतलेली आहेत. मला वाटतं यामध्ये काहीही असं कठीण असं काहीच नाही, अगदी सोपं आहे. नाम ओळखता येतील आता तुम्हाला. आता आपण वळूया काही प्रश्नांकडे. तर हे प्रश्न आपण सोडवूया, म्हणजे आपल्याला कळेल की प्रश्न कशा प्रकारचे येतात. तर खालीलपैकी कोणता शब्द हा नाम आहे? ठीक आहे. तर नाम आहे, तर नाम आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल की नामाची व्याख्या आपण बघितली की वस्तू, व्यक्ती, प्राणी, ठिकाण यांची जी नावं आहेत त्याला आपण नाम म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिले आहेत: सुंदर, हसणे, फार आणि राम. तर यापैकी राम हा जो शब्द आहे हा एका व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे याला आपण नाम असं म्हणू शकतो. ठीक
ठीक आहे. त्यानंतर ह्याच 4 ऑप्शनमध्ये सुंदर हा सुद्धा एक शब्द आहे. एखाद्या मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव सुंदर असं ठेवलं जातं, आईवडील असं नाव ठेवतात, ठीक आहे. पण सोबतच सुंदर हे विशेषणसुद्धा आहे, ठीक आहे. आता विशेषण आहे म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो, ठीक आहे. तर सुंदर मुलगा किंवा सुंदर मुलगी, ठीक आहे, ती सुंदर मुलगी आहे, हे आपण वाक्य घेतलं. याच्यामध्ये नाम काय आहे, मुलगी, आणि या नामाबद्दल अधिकची माहिती कोण देत आहे, सुंदर. त्यामुळे सुंदर हे विशेषणसुद्धा आहे. त्यामुळे आपण नंबर सीचा जो ऑप्शन आहे, राम, हे फक्त व्यक्तीचं नाव आहे, ठीक आहे. त्यामुळे याला आपण नाम असं म्हणूया, ठीक आहे. पुन्हा आनंद हा जो शब्द आहे, हे कोणत्या प्रकारचं नाम आहे. आनंद हा नाम आहे, पण तो कोणत्या प्रकारचं नाम आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहेत. चौथा ऑप्शन दिलेला आहे सर्वनाम. तर नाम विचारलेलं आहे आणि हा सर्वनाम आहे, तर हा आपण याला कट करूया. सर्वनाम ते असूच शकत नाही, ठीक आहे. आता आनंद म्हणजे काय, तर ही आनंद एक मनातील भावना आहे, ठीक आहे. म्हणून मनातील ज्या भावना आहेत, गुण आहेत, अवस्था आहेत, त्याला आपण काय नाव देतो, भाव, भाववाचक, भाववाचक, ठीक आहे. पण लोक आपल्या मुलाचं नाव आनंद असं ठेवतात. आनंद नावाचा मुलगा तुम्ही नक्कीच बघितला असेल, कुणीतरी तुमचा मित्र नक्की असेल आनंद नावाचा, ठीक आहे. तर अशा वेळी आनंद काय होतो, आनंद जर आपण एखाद्या मुलाचं नाव ठेवलं, एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवलं, तर व्यक्तीचं जे नाव असतं ते विशेष नाम असतं, ठीक आहे. तर अशा वेळी विशेष नाम हे सुद्धा आनंद हा शब्द विशेष नाम या प्रकारामध्ये सुद्धा येऊ शकतो, ठीक आहे. पण आपण याला भाववाचक का बरं म्हणूया, कारण स्वभावतः आनंद हा काय आहे, मनातील एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेला आपण नाव दिलेलं आहे आनंद, ठीक आहे. आता हा त्या अवस्थेचे जे नाव आहे आनंद, हे कुणी आपल्या मुलाचं नाव ठेवलं, ठीक आहे, तर ते विशेष नाम झालं. पण मूळ त्याचं काय आहे, तर मूळ हा एक आनंद आहे, मनातील अवस्था. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय होईल, भाववाचक नाम, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तर असे बरेच प्रसंग येतील की जिथं तुम्हाला वाटतील की 4 पैकी 2 पर्याय तुम्हाला बरोबर वाटतील, ठीक आहे. तर अशा वेळी आपल्याला त्या शब्दाचं जे वैशिष्ट्य आहे, जे आपण त्याबद्दल जे वैशिष्ट्य शिकून घेतलं, त्याची जी व्याख्या शिकून घेतली, त्या व्याख्येवरून आपल्याला ठरवावं लागेल की ह्या दोघांपैकी योग्य उत्तर काय असेल, ठीक आहे. पुढे वळूया. आता पुस्तक हे जे शब्द आहे, ह्या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. आता पुस्तक हे नाम आहे, हे तर आपल्याला कन्फर्म झालेलं आहे, ठीक आहे. या प्रश्नामध्येच दिलं आहे की पुस्तक हे नाम आहे, ठीक आहे. आपण थोड्या वेळा आधीच शिकलो की ज्या नामासाठी आपण तो वापरू शकतो, तो हे सर्वनाम वापरू शकतो, तो त्याला आपण पुल्लिंगी म्हणूया. ती हा शब्द वापरू शकतो, त्याला आपण स्त्रीलिंगी म्हणू शकतो. आणि ते हा शब्द ज्यासाठी वापरू शकतो तो नपुंसकलिंगी नाम असेल, ठीक आहे. तर पुस्तक यासाठी आपण काय वापरू शकतो, ते पुस्तक, ठीक आहे. ते पुस्तक, टेबलावरचं ते पुस्तक असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे नपुंसकलिंगी नाम आहे, ठीक आहे. वरून पुस्तक या शब्दावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा अर्थबोध होत नाही आहे,
ठीक आहे. त्यामुळे पुस्तक हे नपुंसकलिंगी नामाचा प्रकार आहे. चला पुढे वळूया. खालीलपैकी कोणते नाम विशेष नाम नाही? विशेष नाम नाही आपल्याला ओळखायचं आहे. याचा अर्थ काय झालं की 3 नामं जी दिली आहेत हे विशेष नामं आहेत आणि एक नाम जे आहे ते विशेष नाम नाही आहे. ठीक आहे. चला, तर आपण मगाशी अभ्यास करताना बघितलं की व्यक्तीचं जर नाव असेल तर ते विशेष नाम. ठीक आहे. तर राम हे व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतर एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, मुंबई, पुणे, तर हे काय असतात? विशेष नाम असतात. ठीक आहे. तर मुंबई, पुणे आणि राम हे शब्द काय झाले? विशेष नाम आहेत. मग आता उरला काय? तर शहर. तर शहर हे विशेष नाम नाही. मग हे कुठल्या प्रकारचं नाम आहे? तर हे सामान्य नाम आहे. कारण शहर या शब्दावरून आपल्याला लक्षात येत नाही की ते नेमकं ठिकाण कोणतं. ठीक आहे. शहर, त्याचप्रमाणे राज्य, जिल्हा, देश हे सर्व जी नामं आहेत हे सामान्य नामं आहेत. ठीक आहे. उदाहरण म्हणून मी तुला आणखी थोडंसं स्पष्ट करून सांगतो. राज्य म्हटलं तर हे झालं सामान्य नाम. पण जर महाराष्ट्र म्हटलं, महाराष्ट्र, तर हे झालं विशेष नाम. का बरं? कारण महाराष्ट्र या शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्र नावाचं राज्य. ठीक आहे. जर महाराष्ट्र हे विशेष नाम आहे तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा हे सुद्धा विशेष नामच असतील. ठीक आहे. आणि राज्य ज्याप्रमाणे सामान्य नाम आहे त्याचप्रमाणे देश हा सुद्धा सामान्य नाम आहे. ठीक आहे. देश हे सामान्य नाम आहे. पण जर आपण भारत म्हटलं तर हे झालं विशेष नाम. ठीक आहे. रशिया म्हटलं तर हे झालं विशेष नाम. कारण यावरून आपल्याला लक्षात येतं की हे एका विशिष्ट देशाची नावं आहेत. शुद्धता हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? ठीक आहे. आता शुद्धता यावरून आपल्याला काय कळतं की ही कुठल्या तरी पदार्थाची अवस्था आहे. ठीक आहे. कुठल्या तरी पदार्थाची ही अवस्था आहे शुद्धता. ठीक आहे. तर अवस्थांना आपण काय नाव देतो? अवस्थेचं जे नाव असतं त्याला आपण भाववाचक नाम या प्रकारामध्ये ओळखतो. ठीक आहे. जर शुद्धता हे अवस्थेला दर्शवतं तसंच अशुद्धता हे सुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या अवस्थेला दर्शवतं. त्यामुळे अशुद्धता हे सुद्धा भाववाचक नाव होईल. ठीक आहे. देवाजी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर देवाजी हे कुणाचं नाव आहे? तर ही एका व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे. आणि व्यक्तीचं जर नाव आहे तर ते विशेष नाम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये विशेष नाम ऑप्शन बी. त्यानंतर सौंदर्य हा नामाच्या कुठल्या प्रकारामध्ये येईल? तर सौंदर्य ही काय आहे? अवस्था आहे किंवा गुण आहे कुणाचा तरी. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या ठिकाणाचं ते गुण आहे किंवा ती त्याची अवस्था आहे सौंदर्य. त्यामुळे सौंदर्य हा नामाच्या कुठल्या प्रकारात येईल? तर भाववाचक नाम. आता दूध हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? तर दूध काय आहे?
एक वस्तू आहे, एक द्रव्य आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण दूध या प्रकारच्या जी नावं आहेत, दुधाच्या ठिकाणी मग दही असू शकतं, तूप असू शकतं, तांदूळ असू शकतं, गहू असू शकतं. ठीक आहे. अशा प्रकारची जी नावं येणार त्यांना द्रव्यवाचक नामं असं म्हणायचं. ठीक आहे. बरं, इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा द्रव्यवाचक नाव असतं, त्याला आपण मटिरियल नाऊन म्हणतो. ठीक आहे, मटिरियल नाऊन. म्हणून मराठी व्याकरणाचा तुम्ही जर लक्षपूर्वक अभ्यास केला तर इंग्रजी व्याकरण फार सोपं होईल. त्यानंतर मुलगी हे नाम कोणत्या लिंगामध्ये येतं? तर फार सोपं आहे. मुलगी या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो. ठीक आहे. त्यामुळे त्याला आपण स्त्रीलिंगी नाम असं म्हणू शकतो. ठीक आहे. बरं, मुलगी हे जे नाम आहे हे पुन्हा सामान्य नाम आहे. ते स्त्रीलिंगी तर आहेच, पण सोबत ते सामान्य नाम आहे. सामान्य नाम का बरं आहे? कारण ते एका विशिष्ट वर्गाला, विशिष्ट गटाला दिलेलं नाम आहे. ठीक आहे. त्यामुळे ते सामान्य नाम आहे. आणि याचं विशेष नाम आपण कसं करू शकतो? तर त्या मुलीचं एखादं विशिष्ट नाव असेल, जसं की नाव असेल, समजा एखाद्या मुलीचे दिव्या नाव आहे, तर दिव्या हे नाम होईल विशेष नाम. त्यानंतर कसोटी हा शब्द कोणत्या प्रकाराच्या नामात मोडतो? कसोटी हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. का बरं? कारण कसोटी याचा अर्थ काय आहे? तर परीक्षा, चाचणी. ठीक आहे. ही जी नावं आहेत ही सामान्य नामं आहेत. शांतता ह्या शब्दातून काय दर्शवले जाते? तर शांतता ही वस्तू आहे का? तर नाही. शांतता हे प्राणी आहे का? नाही आहे. शांतता हे व्यक्ती आहे का? नाही आहे. ठीक आहे. मग काय उरतं? भावना. तर शांतता ही भावना आहे, आपल्या मनातील एक भावना आहे. ठीक आहे. आपण मगाशीच बघितलं की पुणे हे नाम कोणत्या प्रकारात मोडते? पुणे हे एका शहराचं नाव आहे, आणि शहराचं नाव असेल तर ते सरळ विशेष नाम समजायचं. त्यानंतर खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर कोणतं असं शब्द आहे जे मनातील भावनेला दर्शवतं? मुलगा हे काय आहे? एका व्यक्तीला आपण म्हणतो. मुलगा आहे म्हणजे व्यक्ती आहे, ते व्यक्तिवाचक आहे. पुस्तक हे एका वस्तूचं नाव आहे. रस्ता हा सुद्धा वस्तूचं नाव आहे. पण दया हे एक आपल्या मनातील भावना आहे, म्हणून त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणूया. पाणी या शब्दाचा प्रकार ओळखा. ठीक आहे. तर पाणी हे काय आहे? एक वस्तू आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याला द्रव्यवाचक नाम असं संबोधतो. ठीक आहे. पाणी हे विशेष नाम होऊ शकत नाही, ते भाववाचक नाम होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर फळे हे नाम कोणत्या वचनात आहे? म्हणजे यामध्ये आपल्याला वचन कशावरून ठरवतो? संख्या. एक असेल तर एक वचन, आणि एक पेक्षा जास्त असेल तर ते अनेक वचन. तर फळे
या शब्दावरून आपल्याला लक्षात येत आहे की अनेक फळे, त्यामुळे त्यांना आपण अनेक वचन असं संबोधन करूया. भारत या नामाचा प्रकार कोणता? आपण थोडा वेळा आधीच यावर चर्चा केली की जर देश हा शब्द आहे तर ते सामान्य नाम, पण भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया अशी देशांची नावं असतील तर ते विशेष नाम. ठीक आहे, यामध्ये ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे विशेष नाम. तर भारत हे विशेष नाम आहे. त्यानंतर शाळा हे नाम कोणत्या लिंगात येतं? ठीक आहे, शाळा जी असते तर त्या शाळेसाठी आपण ती हा शब्द वापरू शकतो. ती शाळा किंवा ही शाळा. आपण तो शाळा, हा शाळा असा शब्द वापरत नाही. शाळेसाठी आपण ती हा शब्द वापरू शकतो. त्यामुळे शाळेला आपण स्त्रीलिंगी नाम असं संबोधन करूया. पुस्तके हे नाम कोणत्या वचनात येतं? तर अनेक वचन. फार सोपं आहे. खालीलपैकी कोणता शब्द विशेष नाम नाही आहे? तर विशेष नाम नाही आहे म्हणजे 3 नामं विशेष नाम आहेत आणि 1 नाम विशेष नाम नाही. तर बघा, गंगा हे नदीचं नाव आहे. नदीचं नाव आहे म्हणजेच हे विशेष नाम आहे. ठीक आहे, फक्त नदी असं म्हटलं तर काय होईल? सामान्य नाम. कारण नद्यांचा जो एक वर्ग आहे त्या वर्गाला नाव दिलेलं आहे नदी. तर नदी आहे सामान्य नाम, पण गंगा हे आहे विशेष नाम. त्यामुळे गंगा हे योग्य उत्तर होणार नाही. त्यानंतर माऊली हे एका व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे, तर व्यक्तीचं नावसुद्धा विशेष नाम असतं, त्यामुळे हा योग्य उत्तर होणार नाही. त्यानंतर दिल्ली हे एका शहराचं नाव आहे, त्यामुळे हे सुद्धा विशेष नाम नाही. दिल्ली हे शहराचं नाव असल्यामुळे ते विशेष नाम आहे. ओके. आणि शहरावरून आपल्याला लक्षात येत नाही आहे की शहर नेमकं कुठलं आहे. तर शहर हे एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. ठीक आहे, त्यामुळे हे आहे सामान्य नाम. त्यामुळे याचं उत्तर होईल शहर. शहर हे विशेष नाम नाही. पुढे, प्रेम हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर प्रेम हा शब्द भाववाचक आहे, कारण प्रेम हे काय आहे? मनातील एक भावना आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, भावना, गुण आणि अवस्था. ठीक आहे. धन हा जे शब्द आहे, धन हा नामाच्या कुठल्या प्रकारामध्ये मोडतो? तर धन ही काय एक वस्तू आहे, त्यामुळे आपण त्याला द्रव्यवाचक नाम असं म्हणूया. त्यानंतर वृक्ष हा कोणत्या प्रकारचं नाव आहे? तर वृक्ष हे सामान्य नाम आहे, कारण वृक्ष हे एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. ठीक आहे, पण जर आपण वड म्हटलं, पिंपळ म्हटलं, तर ही जी नावं आहेत ही विशेष नामं आहेत, कारण ही वृक्षांची विशेष नामं आहेत. एखाद्या वृक्षाला दिलेलं विशिष्ट नाव आहे, वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, तर ते झाले विशेष नामं. पण वृक्ष हा शब्द सामान्य नाम आहे. त्यानंतर सागर हा शब्द कोणत्या नाम प्रकारामध्ये मोडतो? ठीक आहे, सागर. तर याचे उत्तर आपण 2 प्रकारे देऊ शकतो. सागर म्हणजे समुद्र.
सागर म्हणजे समुद्र. पण सागर जर एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, एखाद्या मुलाचं नाव आहे सागर, तर मुलाचं नाव असेल तर ते असेल विशेष नाम. ठीक आहे. आणि सागर म्हणजे समुद्र असं जर आपण गृहीत धरलं तर ते होईल सामान्य नाम. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये सामान्य नाम पण आहे आणि विशेष नाम पण आहे, तर त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. तर परीक्षेत जर हा प्रश्न विचारला जाईल तर तुम्हाला असं वाक्य दिलं जाईल की सागर हा हुशार मुलगा आहे. हुशार मुलगा आहे. आणि सागरच्या खाली असेल अंडरलाईन. ठीक आहे. आणि प्रश्न विचारला जाईल की अधोरेखित केलेलं नाम हे कुठल्या प्रकारचे आहे. तर हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सागर हे मुलाचं नाव आहे आणि मुलाचं नाव आहे म्हणजे हे विशेष नाम आहे. ठीक आहे. त्यानंतर सत्कार हा नामाचा कोणता प्रकार आहे. तर सत्कार हा भाववाचक नाम आहे. शांततामधून काय दर्शवली जाते तर भावना. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुणे हे नाम कोणत्या प्रकारात मोडते हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. हे पुणे विशेष नाम आहे. हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. इमारत हा शब्द कोणत्या लिंगात मोडतो. तर इमारतसाठी आपण कुठलं सर्वनाम वापरू शकतो. ती इमारत. ती इमारत. सोपी ट्रिक आहे ओळखायची. ती इमारत. ती या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो, त्यामुळे इमारत हे शब्द आहे स्त्रीलिंगी. त्यानंतर पर्वत हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे. तर पर्वत म्हटलं तर यावरून आपल्याला लक्षात येत नाही की तो कुठला पर्वत आहे. ते हिमालय पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे की आणखी सातपुडा पर्वत आहे, काय आहे हे कळत नाही. त्यामुळे पर्वत हे होईल सामान्य नाम. सामान्य नाम होईल पर्वत. पण पर्वताचं जर नाव दिलेलं आहे हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, हे भारतातील पर्वतांची नावं आहेत. तुम्हाला सांगतो भूगोलामध्ये याचा अभ्यास येईल. ही पर्वतांची जी नावं आहेत तर ही नावं येतील विशेष नामामध्ये. पण फक्त पर्वत हा शब्द सामान्य नाम आहे. त्यानंतर संधी हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. तर संधी हे भाववाचक नाम आहे. विज्ञान हे कोणत्या प्रकारचे नाव आहे. तर विज्ञान सुद्धा भाववाचक नाव आहे. ठीक आहे. ज्ञान आणि विज्ञान हे भाववाचक नाम आहेत. पण जर प्रश्न असा विचारला की विज्ञान हा माझा आवडता विषय आहे आणि विज्ञानाच्या खाली जर अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलं की अंडरलाईन केलेलं अधोरेखित केलेलं नाम कोणत्या प्रकारचे आहे, तर अशा वेळी काय करायचं. त्या वाक्यामध्ये सांगितलं आहे की विज्ञान हे विषयाचं नाव आहे. तर एका विशिष्ट विषयाचं नाव जर असेल तर त्याला आपण विशेष नाम संबोधायचं. त्या अशा प्रसंगी विज्ञान हे विशेष नाम होईल. पण आपल्याला ह्या प्रश्नामध्ये असं काहीही दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण त्याला भाववाचक नाम समजायचं. त्यानंतर आहे हिरा हा शब्द कोणत्या प्रकारचे नाव आहे. तर हिरा हे का वस्तूचं नाव आहे, त्यामुळे आपण त्याला द्रव्यवाचक नाम म्हणूया. ठीक आहे.
सागर हा शब्द कोणत्या वचनात येतो? तर सागर हे एक वचन आहे. ठीक आहे. त्यानंतर मुंबई या शब्दात कोणते नाम आहे? तर मुंबई शहराचं नाव आहे. शहराचं नाव असेल तर विशेष नाम, व्यक्तीचं नाव असेल तर विशेष नाम. त्यानंतर सत्य हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर सत्य हा भाववाचक शब्द आहे, कारण सत्य हे काय गुण आहे. ठीक आहे, ही एक अवस्था आहे. तर जर सत्य हा शब्द भाववाचक नाम आहे तर असत्य काय असेल? असत्य हे सुद्धा भाववाचक नामच असेल. ठीक आहे. मग पिंजरा हा शब्द कोणत्या लिंगात आहे? तर पिंजरा ह्या शब्दासाठी आपण काय वापरू शकतो? तो शब्द वापरू शकतो. तो पिंजरा. तो पिंजरा. तर तो हा शब्द आपल्याला दर्शवतो की ही वस्तू पुल्लिंगी आहे. त्यामुळे पिंजरा हा शब्दसुद्धा पुल्लिंगी आहे. त्यानंतर उदासी हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे? ठीक आहे. तर उदासी हे काय आहे? जसं आनंद हा आपण शब्द घेतला होता. आनंद काय होता? भाववाचक नाम होतं. खुशी, आनंद, राग, द्वेष, प्रेम, दया, करुणा, माया, ममता हे सगळे जे शब्द आहेत जे मनातील भावनेला प्रगट करतात किंवा मनाच्या अवस्थेला प्रगट करतात किंवा व्यक्तीच्या गुणांना प्रगट करतात, त्या सर्व नामांना आपण भाववाचक नाम असे म्हणतो. त्यानंतर गहू हा शब्द कोणत्या प्रकारच्या नामामध्ये मोडतो? तर गहू आपल्याला माहिती आहे का वस्तूचं नाव आहे, त्यामुळे त्याला द्रव्यवाचक नाम असं संबोधन करायचं आपण. क्रोध, क्रोध काय दर्शवतो? भावना, भावना दर्शवतो. मग क्रोध हा कुठल्या प्रकारचं नाम आहे? तर हे भाववाचक नाम. क्रोध हे भाववाचक नाम होईल. क्रोध आहे तर त्याच प्रकारे क्रोध याचे जे समानार्थी शब्द आहेत राग, द्वेष हे सुद्धा काय होतील? भाववाचक नाम होतील. त्यानंतर आई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर आई हे सामान्य नाम आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आकाश हे नाम कोणत्या लिंगात मोडतं? तर आकाशसाठी आपण काय शब्द वापरतो? ते आकाश. ते आकाश. त्यामुळे याचं लिंग होईल नपुंसक लिंग. ठीक आहे. पण आकाश हे नपुंसक लिंगी जे नाम आहे याचाच उपयोग जर वेगळ्या पद्धतीनं करण्यात आला की आकाश छान मुलगा आहे, छान मुलगा आहे आणि इथं आकाशच्या खाली एक अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलं आहे की अधोरेखित केलेलं नाम हे कोणत्या लिंगाचं आहे? तर मग हे आकाश काय होईल? एका मुलाचं नाव होईल. आणि हा जर मुलगा आहे तर मुलासाठी आपण काय वापरू? तो आकाश. आणि जेव्हा आपण तो आकाश असं वापरू ना तेव्हा ते पुल्लिंगी होईल. त्यावेळी हे लक्षात ठेवा, त्यावेळी ते पुल्लिंगी होईल. पण तसं आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे आकाश हे एक नपुंसक लिंगी नाम आहे. त्यानंतर शौर्य हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर शूरता, शौर्य हे काय आहे? एका गुणाचं नाव आहे. हे काय गुण आहे? आपण म्हणतो एखादा व्यक्ती शूर आहे म्हणजे तो शूर असणं त्याच्यातला गुण आहे.
तर जे गुणांची नावं आहेत ती सगळी नावं भाववाचक नावं आहेत. त्यामुळे शौर्य हा शब्द भाववाचक नाम आहे. बरं, तर गुणांची नावं ही भाववाचक असतात. तशाच प्रकारे जी दुर्गुणांची नावं आहेत किंवा अवगुणांची नावं आहेत ती सुद्धा भाववाचक नावंच आहेत. ठीक आहे. तांदूळ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते द्रव्यवाचक आहे, कारण ते वस्तूचं नाव आपल्याला दर्शवतं. नदी हा शब्द कोणत्या लिंगात आहे? स्त्रीलिंगी. का बरं? तर ती नदी असं आपण म्हणतो, ती नदी, त्यामुळे नदी काय झालं? स्त्रीलिंगी. जग हा शब्द कोणत्या वचनात आहे? तर एक वचनामध्ये आहे. ठीक आहे. पुन्हा ह्या नदीमध्ये आपण बघूया की नदी, ती नदी, त्यामुळे ते स्त्रीलिंगी आहे, पण नदी हा शब्द सामान्य नाम आहे. ठीक आहे, सामान्य नाम आहे. आणि नदीतलाच एखादं विशिष्ट नाव असेल, जशी गंगा, गोदावरी, कृष्णा, वारणा, कृष्णा, भीमा, वैनगंगा, हे आपल्या काही महाराष्ट्रातील नद्या आहेत. ह्या नद्यांचा अभ्यास आपल्याला भूगोलामध्ये आहे. ठीक आहे, यांचा अभ्यास करायचा आहे. तर ही जी नावं आहेत, गोदावरी, कृष्णा, भीमा, कृष्णा, हे सगळे नावं येतील विशेष नामं. पण नदी आहे सामान्य नाम. आणि सामान्य नाम तर आहेच, पण त्याचं लिंग काय आहे? स्त्रीलिंग. पुस्तके हे नाम कोणत्या प्रकारात मोडते? तर पुस्तक हे सामान्य नाम आहे. ठीक आहे, कारण पुस्तक सामान्य नाम का बरं आहे? कारण ते एका वस्तूंच्या गटाला दर्शवतं. जगामध्ये खूप वेगवेगळी पुस्तकं असतात. ठीक आहे, त्या सर्व पुस्तकांच्या गटाला एक नाव दिलेलं आहे, पुस्तक. मग ते पुस्तकचं अनेक वचन आहे पुस्तके. ठीक आहे, आणि अनेक वचनी असूनसुद्धा ते सामान्य नाम आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं ऑप्शन सी दिलेला आहे, अनेक वचनी सामान्य नाम. हे अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. आता पुस्तक हे जसं सामान्य नाम आहे, तसेच पुस्तकाशी समानार्थी असणारे काही शब्द आहेत, जसं की ग्रंथ. तर ग्रंथ हे सुद्धा सामान्य नामच आहे. त्यानंतर आदर हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर आदर हे काय? आपल्या मनातील एक भावना आहे, मनातील एक अवस्था आहे. त्यामुळे त्याला आपण भाववाचक नाम असे संबोधन करूया. सूर्य हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर सूर्य हे विशेष नाम आहे. आता विशेष नाम का बरं आहे? तर सूर्य काय आहे? एक तारा आहे. ठीक आहे, आणि सूर्यासारखेच वेगवेगळे तारे आहेत. ठीक आहे, तर त्या विशिष्ट ताऱ्याला नाव दिलेलं नाव आहे सूर्य. त्यामुळे सूर्य हे विशेष नाव झालं. सूर्याप्रमाणेच पृथ्वी हे सुद्धा विशेष नाम आहे. बुध, गुरु, शुक्र हे काय होतील? हे सर्व विशेष नामं आहेत. आणि हे सगळं काय आहेत? ग्रह आहेत. ह्या सर्वांना आपण एकत्रितपणे यांचा जो गट आहे, यांचा जो वर्ग आहे, त्याला आपण ग्रह असं म्हणतो. ठीक आहे, तर ग्रह हे काय झालं? सामान्य नाम. कारण ग्रहवरून आपल्याला कळत नाही की हे पृथ्वीबद्दल बोलतो आहे की बुधबद्दल बोलतो आहे. त्यामुळे ग्रह हे सामान्य नाम. पण ग्रहाला एक विशिष्ट नाव दिलं आहे, पृथ्वी, गुरु, शुक्र, बुध. तर अशा वेळी ती नावं होतात विशेष नाम. विचार हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर विचार काय आहे? मनातील भावना आहे. त्यामुळे भाववाचक नाम. लोह हे धातूचं नाव आहे, त्यामुळे ते असेल द्रव्यवाचक.
शाळा हा शब्द कोणत्या प्रकारचे नाव आहे? तर शाळा हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. जर शाळा हे सामान्य नाम आहे तर शाळेशी जे मिळते जुळते नावं असू शकतात, कॉलेज, विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ, ही जी नावं आहेत हे सुद्धा सामान्य नामं आहेत. ठीक आहे. जसं कॉलेज हा शब्द आपण वापरला तर काय होईल? कॉलेज हा सामान्य नाम झाला. ठीक आहे. पण आपण म्हटलं की फर्ग्युसन कॉलेज, तर यातला जो फर्ग्युसन शब्द आहे हे झालं विशेष नाम. ठीक आहे. कारण ते एका विशिष्ट व्यक्तीला किंवा त्या विशिष्ट कॉलेजला दर्शवतं. ठीक आहे. त्यामुळे ते झालं विशेष नाम. स्वातंत्र्य हा काय दर्शवतो? तर स्वातंत्र्य ही एक अवस्था आहे. ठीक आहे. कसली अवस्था आहे? मनाची अवस्था पण असू शकते किंवा एखाद्या प्रदेशाची, देशाची पण अवस्था असू शकते. ठीक आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हा शब्द भाववाचक नाम आहे. ठीक आहे. आणि स्वातंत्र्य काय दर्शवतो? यापैकी, या चारपैकी काय दर्शवतो? स्वातंत्र्य व्यक्ती आहे का नाही आहे? वस्तू आहे का नाही आहे? प्राणी आहे का नाही आहे? तर भावना. त्यामुळे भावना हे जे सी नंबरचं ऑप्शन आहे हे अगदी याच्यामध्ये योग्य आहे. गंगा हे नाम कोणत्या प्रकारचं आहे? आपण आत्ताच बघितलं की नदी असेल तर सामान्य, पण गंगा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वारणा हे जे नावं असतील तर ती विशेष नामं. तर गंगा त्यामुळे काय आहे? विशेष नाम आहे. चंद्र हा शब्द कोणत्या लिंगात आहे? पुल्लिंगी आहे. का बरं? तर आपण तो चंद्र म्हणतो, तो चंद्र. ठीक आहे. तपस्या हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तपस्या. तर तपस्या हा जो शब्द आहे हा भाववाचक नामामध्ये मोडतो. ठीक आहे. शूरता ही काय आहे? भावना दर्शवते, आपल्या मनातील एक भावना दर्शवते. आपण याआधी शौर्य हा शब्द बघितला आणि हा शब्द होता भाववाचक नाम. जर शूरता हे विचारलं की हे कोणत्या प्रकारचं नाव आहे, तर हे आहे भाववाचक नाम. का बरं भाववाचक नाम आहे? तर कारण ते भावनेला दर्शवतं. तांबे हे का धातूचं नाव आहे, म्हणजे वस्तूचं नाव आहे, त्याला आपण द्रव्यवाचक नाम असं म्हणूया. त्यानंतर शहर हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? तर आपण थोड्या वेळा आधीच बघितलं की शहर हे सामान्य नाम आहे. श्रीमंती हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते भाववाचक नाम आहे. ठीक आहे. श्रीमंती हे भाववाचक नाम आहे कारण ती एका अवस्थेला दर्शवतं. श्रीमंती जर भाववाचक नाव आहे आणि अवस्थेला दर्शवतं तर गरिबी, दरिद्रता हे शब्दसुद्धा भाववाचकच नावं आहेत कारण ते एका अवस्थेला दर्शवतात. सोनं हा शब्द काय दर्शवतो? सोनं हा शब्द काय दर्शवतो? तर सोनं ही एका वस्तूचं नाव आहे. सोनं एका वस्तूचं नाव आहे आणि वस्तूला आपण द्रव्य म्हणतो त्यामुळे ते द्रव्यवाचक नाम आहे. अस्मिता हा शब्द कुठल्या प्रकारचे नाम आहे? तर अस्मिता हे भाववाचक नाम आहे. का बरं भाववाचक नाम आहे? कारण ती मनाची अवस्था आहे. अस्मिता ही एक आपल्या मनातील भावना आहे त्यामुळे ते भाववाचक नाम आहे. सिंह हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर सिंह हे सामान्य नाम या प्रकारामध्ये मोडतं. प्राण्याचं जर नाव आलं तर ते सामान्य नाम असं ओळखायचं. कुठलाच प्राणी असो ते सामान्य नाम. भारत हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर भारत विशेष नाम आहे कारण मगाशीच आपण चर्चा केली की देश असेल तर सामान्य नाम, पण भारत असेल तर विशेष नाम.
खुशी हा शब्द काय दर्शवतो? तर खुशी हा शब्द जो आहे ना, हा भावना दर्शवतो. ठीक आहे. त्यामुळे हा भाववाचक नाम आहे. पण जर प्रश्न असा आला की खुशी, समजा एखाद्या मुलीचं नाव आहे, खुशी हे मुलीचं नाव असतं. ठीक आहे. खुशी पास झाली, खुशी पास झाली म्हणजे खुशी नावाची मुलगी पास झाली. तर आता लक्षात येत आहे की खुशी याला जे आपण अधोरेखित केलेलं आहे, हा शब्द नामाच्या कुठल्या प्रकारात मोडतो. तर आता आपल्याला माहीत झालं की खुशी पास झाली म्हणजे ती एक तर व्यक्ती आहे. व्यक्ती आहे म्हणजेच ते मुलीचं नाव आहे. तर मुलीचं जर विशिष्ट नाव आहे म्हणजे ते विशेष नाम आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या नामाचा प्रकार बदलेल, हे जरा लक्षात ठेवा. त्यानंतर मिठी हा शब्द काय दर्शवतो? मिठी ही एक भावना आहे, भावनेला दर्शवतो. मिठी व्यक्तीला दर्शवत नाही, क्रियेला दर्शवत नाही, द्रव्यालाही दर्शवत नाही, म्हणजे वस्तूलाही दर्शवत नाही, ती भावनेला दर्शवतं. ठीक आहे. त्यानंतर माती हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते द्रव्यवाचक नाम आहे. माती हे द्रव्यवाचक नाव आहे. त्यानंतर प्रश्न आहे, विद्या हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर विद्या काय आहे? आपल्यातील एक गुण आहे. मगाशी आपण बघितलं ज्ञान, विज्ञान, हे सगळं काय नामं काय होते? भाववाचक नामं होते. ठीक आहे. तर त्यालाच समानार्थी शब्द एक आहे विद्या. त्यामुळे विद्या हा सुद्धा भाववाचक नाम आहे. बरं, आपण नामांचे प्रकार यावर भरपूर प्रश्न बघितलेत. ठीक आहे. आता मी काय करेन, ही जी नोट्स आहे, ही जी PDF फाईल आहे, हे तुम्हाला मी ग्रुपमध्ये शेअर करतो आहे. याला तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या, म्हणजे तुमचं एकदा रिव्हिजन होईल. याला 5 ते 10 मिनटाचा वेळ देऊन तुम्ही रिवाईज करून घ्या. आणि उद्याचा जो क्लास होणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्वनाम या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा जो क्लास आहे तो आपण इथंच थांबवूया आणि उद्या पुन्हा 8 वाजता आपण जॉईन करूया. आणि उद्या सर्वनाम नावाचा जे आपला विषय आहे त्यावर भरपूर प्रश्नांचा अभ्यास करू. सर्वनामांचे प्रकार आणि सर्वनामावर कशा पद्धतीने प्रश्न येतात हे सर्व आपण अभ्यास करू. बरं, आजच्या क्लासमध्ये असं म्हणजे काही वाटलं का की जे आपल्याला कळलं नाही किंवा एखादा नामाचा प्रकार आपल्यास कळला नसेल तर आपण विचारू शकता.